गुलाल पेढ्यांची उधळण, मोरया मोरया असा तरुण आईचा जयघोष आणि हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने तासगावचा 246वा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात पार पडलाय। गणेश भक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फुलून गेलं होतं। सकाळी 6 वाजल्यापासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती। पटवर्धन संस्थांच्या 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन पावणे 4 वाजता झालं। तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो अशी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात ही ख्याती आहे। गणपती पंचायतन आणि पटवर्धन संस्थांच्या या रथोत्सवास 246 वर्षांची परंपरा आहे। 96 फुटी गोपूर, 3 मजली, 30 फूट उंचीचा आणि 4 चाकी रथ गणेश भक्तांनी दोरखंडाच्या साह्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे। सार्वजनिक रथोत्सवाची सुरुवात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगाव येथून केली होती। सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे। बुधवारी वाजत गाजत तासगाव संस्थांच्या 1.5 दिवसाच्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली, तर सकाळी राजवाड्यात राजेंद्र पटवर्धन आणि डॉक्टर आदित्यताई पटवर्धन यांच्या हस्ते आरती झाली। दुपारी 1:07 वाद्याच्या गजरात पालखीमधून मातीच्या मूर्तीचं आणि ऐतिहासिक 125 किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचं राजवाड्यातून प्रस्थान झालं। पालखीसमोर पारंपरिक गोंधळी, होलार आणि कैकाडी समाज मानाने वादन करत होता, तर संस्थांची गौरी हत्तीन दिमाखात डोलत चालत होती। गणेश मूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा करण्यात आली। आरतीनंतर दोन्ही मूर्त्या पालखीत ठेवण्यात आल्या। संस्थांचा रथ केळीचे खुंट, फुलांच्या माळा आणि नारळाच्या तोरणांनी सजवला होता। नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती। गणेश मंडळांसह अनेकांनी मंदिराबाहेर प्रसाद वाटपाचे स्टॉल उभारले होते। रथासमोर अनेक झांज पथक, गोविंदा मंडळांनी आपल्या कला सादर करत या रथास मानवंदना दिली। मातीच्या आणि पंचधातूच्या मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्या। पटवर्धन कुटुंबियांनी आरती म्हणल्यानंतर 1:19 रथोत्सवास सुरुवात झाली। झांज पथकाचा ठेका, मोरया मोरया असा जयघोष आणि गुलाल पेढ्यांच्या उधळणीत रथ ओढण्यास सुरुवात झाली। रथाचं सारथ्य श्रीमंत राजेंद्र पटवर्धन आणि डॉक्टर आदित्यताई पटवर्धन यांनी व कुटुंबियांनी केलं। त्यानंतर आरती करून शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीच्या मूर्तीचं तेथे विसर्जन झालं। त्यानंतर रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला। 5 तास रथोत्सवाची मिरवणूक चालली।